राज्यात मोठी गुंतवणूक येणार 1,17,220 कोटींच्या 4 प्रकल्पांना मान्यता। मराठवाडा विदर्भामध्ये 30,000 नोकऱ्या उपलब्ध होणार। केरळमध्ये 9वीच्या पुस्तकात मुंबईच्या डबेवाल्यांबाबत धडा। केरळ राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय। मिरवणुकीत कर्कश डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांवर पुणे पोलीस कारवाई करणार। 21 सप्टेंबरपर्यंत नियम लागू। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सवरून माहिती। सलग 2 वर्ष परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानी। अमित शहा 8 सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर। शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही आढावा घेणार असल्याची माहिती। रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम करणार ठाकरे गटाचं काम। रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांच्या विरोधात करणार प्रचार। सांगलीत गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल। शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ, सुप्रिया सुळे त्यांच्याकडूनच सर्व शिकल्याची पडळकरांची टीका। एम्समध्ये वैद्यकीय तपासणीला तयार। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकरांची दिल्ली उच्च न्यायालयाला विनंती। पुण्यातला आणखीन एक प्रकल्प गुजरातच्या वाटेवर असल्याची चर्चा। रस्ता नसल्यामुळे धनवेवाडीतील क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतरित करण्यासाठी हालचाली। गणेशोत्सवात चुरमुरे, शेंगदाणा आणि डाळींचे दर वाढले। आता बाप्पाच्या प्रसादासाठी मोजावे लागणार 10 ते 20% अधिकचे पैसे।